Hi everyone, welcome to the Outs Chemistry. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दाउट्स केमिस्ट्री. सो लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, होमो ॲटॉमिक मॉलिक्यूलची बॉन्डिंग. होमो ॲटॉमिकमध्ये आपण काय बघितलं होतं, कार्बन कार्बन, नायट्रोजन नायट्रोजन, ऑक्सिजन ऑक्सिजन, फ्लोरीन फ्लोरीन आणि निऑन यांच्यामध्ये जेव्हा दोन मॉलिक्यूल जे आहेत ते एकमेकांसोबत जेव्हा बॉन्डिंग दाखवतात, सो तिथे काय दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्स मॉलिक्यूल ऑर्बिटल जनरेट करतात आणि त्या मॉलिक्यूल ऑर्बिटलवरनं आपण एनर्जी फाइंड आउट करतो, स्टेबलायझेशन एनर्जी, बॉन्ड ऑर्डरही फाइंड आउट करतो. बॉन्ड ऑर्डर काय रिप्रेझेंट करते आपली, की किती नंबर ऑफ बॉन्ड्स तिथे बनणार आहेत, त्यावरून आपल्याला कळतं की किती मॉलिक्यूल स्टेबल असेल, राईट. सो नेक्स्ट ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, हेट्रो ॲटॉमिक. ते होमो ॲटॉमिक म्हणजे काय होते, जे दोन इलेमेंट किंवा जे दोन ॲटम्स हे आपले ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप दाखवून मॉलिक्यूल ऑर्बिटल फॉर्म करणार होते, किंवा जो मॉलिक्यूल बनणार होता ते काय होते, सेम. आणि हेट्रो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स म्हणजे काय असणार आहे, किंवा हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्यूल्स म्हणजे काय असेल, जे दोन ॲटम असेल ते काय असतील, डिफरंट. सो फर्स्ट आहे आपला HF मॉलिक्यूल, हायड्रोजन फ्लोराईड. हायड्रोजन फ्लोराईडमध्ये जर बघितलं तर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, 1s1. आणि फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, 1s2 2s2 2p5. काय असतं, 1s2 2s2 2p5. सो सिम्पली इथे काय असणार आहेत, आपला हायड्रोजनचा एक ऑर्बिटल 1s, तिथे किती इलेक्ट्रॉन्स आहे आपल्याकडे, 1. आणि दुसरं काय आहे आपल्याकडे, थोडासा हा एक असतो ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असते, तो त्या ॲटॉमिक ऑर्बिटल काय असतो, थोडासा एनर्जी वाईज कमी असतो. इथे असेल फ्लोरीनचा, हा काय आपला हायड्रोजनचा. सो हा फ्लोरीनचा जो आहे याची एनर्जी काय असेल आपली, जो फ्लोरीनचा आहे त्याची एनर्जी काय असणार आहे आपली 2px. त्याची एनर्जी काय असेल आपली 2px, आणि काय असेल एनर्जी कमी. सो बघा 2px 1 असतो फक्त, तो काय असतो 2px 1, आणि हा काय असतो तुमचा 1s. मग इथे जर बघितलं तर आपण काय बघितलं होतं, तीन टाईपचे ऑर्बिटल असतात तिथे ॲटॉमिक ऑर्बिटल. एक असतो 2py, एक असतो 2pz आणि एक असतो 2px. सो इथे दोन इलेक्ट्रॉन्स, इथे दोन इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन असतो. सो हे जे दोन असतात ना आपले 2py आणि 2pz, हे काय बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. सो हे नॉन बॉन्डिंगमध्ये असतात. काय असतात, हे नॉन बॉन्डिंगमध्ये असतात. सो हे बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही आहे. क्लिअर. सो हे बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार का नाही. आता हे काय जनरेट करणार आहे आपले, हे झाले ॲटॉमिक ऑर्बिटल फॉर बोथ दीज ॲटम्स. इथे लक्षात ठेवायचे आहेत, अगोदर काय होतं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असल्यामुळे हा ऑर्बिटल आणि हा ऑर्बिटल एका एनर्जी लाईनमध्ये यायचा, एका लाईनमध्ये यायचा. आता इथे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळे यांची एनर्जी ऑर्डर काय होते, चेंज होते. जो जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल त्याची एनर्जी कमी येते, जो कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह येते त्याची एनर्जी जास्त येते. सो या वेने काय होत आहे, जनरेट करतात मॉलिक्यूल ऑर्बिटल. काय जनरेट करायला इथे, मॉलिक्यूल ऑर्बिटल. ओके, काय जनरेट झालं आपलं इथे, मॉलिक्यूल ऑर्बिटल. काय जनरेट झाला आपला, हा मॉलिक्यूल ऑर्बिटल, राईट. सो इकडे जर बघितलं तर हा काय असेल आपला सिग्मा 2p, सिग्मा 2px. ओके, आणि याला काय म्हणू शकतो आपण, सिग्मा s 2px. एस का, तर एक हा एस ऑर्बिटल आहे आणि इथे काय, हा तुमचा 2px आहे, म्हणून याला काय म्हणू आपण, सिग्मा स्टार s 2px, सिग्मा स्टार s 2px. सो जो मॉलिक्यूल ऑर्बिटल फॉर्म होईल तो काय असेल, सिग्मा बॉन्ड कसा फॉर्म होणार आहे आपला, तिथे एक ऑर्बिटल असेल एसचा आणि एक असेल 2pxचा. मग 2px मधला फ्लोरीन आहे, एक काय असेल इकडे आणि एक इकडे. सो बघा हा आहे आपला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, आणि हा काय आपला अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, राईट. आता हे दोन इलेक्ट्रॉन येईल आणि इथे काय करेल, इलेक्ट्रॉन फील्ड होईल. सो आपण काय करतो, एनर्जी वाईज जर बघायला गेलो तर काय करतो, ग्राउंड लेवलने एनर्जी वाईज आपण इलेक्ट्रॉन फील्ड करतो. सो या ग्राउंड लेवलने इलेक्ट्रॉन्स फील्ड झाल्यामुळे इथे काय होते, तुमचे पेअर्ड. सो इलेक्ट्रॉन्स पेअर्ड झाल्यामुळे हा मॉलिक्युल्स काय, इलेक्ट्रॉन्स काय इथे पेअर्ड, मॉलिक्यूल काय बनेल आपला डायमॅग्नेटिक नेचर पण दाखवेल. काय दाखवेल, डायमॅग्नेटिक नेचर. काय दाखवते मॉलिक्यूल, हा डायमॅग्नेटिक नेचर. बॉन्ड ऑर्डर. सो बॉन्ड ऑर्डरसाठी काय होता आपला, काय होता, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन मायनस अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. किती येतात आपल्याकडे, 2 - 0 डिवायडेड बाय 2 = 1. सो बॉन्ड ऑर्डर पण काय येते इथे 1, एकच आहे ना बॉन्ड ऑर्डर, राईट. नंतर किती आली आपली 1, काय आली बॉन्ड ऑर्डर 1. सो बॉन्ड ऑर्डर जेव्हा 1 येईल त्यानंतर काय असेल आपली स्टेबलायझेशन एनर्जी. सो स्टेबलायझेशन एनर्जी जर काढली तर इथे स्टेबलायझेशन एनर्जी काय येईल आपली, काय येणार, स्टेबलायझेशन एनर्जी
बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन इंटू मायनस बीटा प्लस अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स इंटू प्लस बीटा. जनरेट काय होईल बॉन्डिंगमध्ये किती 2, सो 2 इंटू मायनस बीटा प्लस अँटी बॉन्डिंगमध्ये किती 0 इंटू प्लस बीटा इक्वल टू काय ते -2 बीटा. काय ते स्टेबिलायझेशन एनर्जी -2 बीटा. राईट. सो मॉलिक्युलची बॉन्ड ऑर्डर 1, स्टेबिलायझेशन एनर्जी -2 बीटा आणि यावेळी मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम जनरेट झाली आहे. ओके. आता हा कंपाऊंड जो असतो HF हा काय शो करतो HF बॉन्ड. सो याची बॉन्ड जी असते बॉन्ड लेंथ असते अराउंड 0.90 अँगस्ट्रॉम असते. काय असते 0.90 आणि हा जो बॉन्ड जनरेट होतो तो काय असतो तुमचा कोव्हॅलंट पोलर बॉन्ड. काय जनरेट होतोय तुमचा आता कोव्हॅलंट पोलर बॉन्ड. अगोदरचे जे बॉन्ड जनरेट होत होते होमो ॲटॉमिकमध्ये ते सर्व काय होते कोव्हॅलंट नॉन पोलर बॉन्ड. सो कोव्हॅलंट नॉन पोलर म्हणजे हायड्रोजन हायड्रोजन, ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, हे सर्व काय होते कोव्हॅलंट नॉन पोलर बॉन्ड. काय होते कोव्हॅलंट नॉन पोलर बॉन्ड. ठीक आहे. सो हा HF मॉलिक्युलचं डिस्क्रिप्शन. जनरली हा आयोनिक नेचर का दाखवतो तर फ्लोरीनच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीमुळे काय तिथे आयोनिक नेचर येतो. इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही फ्लोरीनकडे जास्त काय होते शिफ्ट होते म्हणून तो स्टेबिलायझेशनसाठी फ्लोरीनकडे जातो आणि तिथे ती पोलॅरिटी दाखवते. काय दाखवते पोलॅरिटी दाखवते. सो हे HF मॉलिक्युलसाठी काय आपला हे मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. ओके. नेक्स्ट आहे आपला नेक्स्ट मॉलिक्युल आहे NO मॉलिक्युल. काय सेकंड मॉलिक्युल हेटेरो मॉलिक्युल मधला NO मॉलिक्युल. काय नायट्रोजन ऑक्साईड. काय नायट्रोजन ऑक्साईड हा थोडासा कमी पोलर असतो. इकडे काय असेल आता आपल्याकडे नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. काय आहेत नायट्रोजन अँड ऑक्सिजन. नायट्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1:2:2p4 आणि ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1:2:2p5. काय 1:2:2p5. सो मी इथे एक हे करून घेतोय. काय करून घेतोय एनर्जी प्रोफाईल डायग्राम याची बनवून घेतोय. काय केली ती बनवून घेतलेली आहेत. राईट. सो इथे एनर्जी प्रोफाईल डायग्राम बनवून घेतली आहेत. पण इकडे जर बघितलं इकडे काय होतं तुमचं थोडीशी एनर्जी थोडीशी चेंजेस होते. काय होते थोडीशी काय होते इथे डायग्राम चेंज होते. काय होते बघा इकडे काय होत आहेत हे 2 ऑर्बिटल ॲज इट इज आणि हे एक ऑर्बिटल ॲज इट इज. हे पण ॲज इट इज आहेत आपले. हे पण ॲज इट इज आणि हे पण ॲज इट इज. आता इथे काय असतं तुमच्याकडे हा नायट्रोजन आणि हा काय तुमच्याकडे ऑक्सिजन. परत ऑक्सिजनची काय तुमची डायग्राम मी खाली दाखवलेली आहे. काय दाखवलेली ऑक्सिजनची डायग्राम खाली दाखवलेली आहे. राईट. काय दाखवलेली खाली ॲज कम्पेअर टू नायट्रोजन. का तर इथे एनर्जी काय असते तुमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे ऑक्सिजनची एनर्जी काय असते कमी आणि खाली जे असतील अँटी बॉन्डिंगचे असतील आपल्याकडे काय असणार आहेत अँटी बॉन्डिंगचे ऑर्बिटल असणार आहेत तुमचे. इथे अँटी बॉन्डिंगचे ऑर्बिटल असतील. सो हे झाले अँटी बॉन्डिंगचे ऑर्बिटल्स. राईट. मग हे ऑक्सिजन हा काय आपला नायट्रोजन. इथे काय असेल 2s2. काय असणार इथे 2s2. इथे पण काय असणार आहे 2s2. हा काय ऑक्सिजनचे. इथे इलेक्ट्रॉन्स आणि इथे पण इलेक्ट्रॉन्स. आता इथे काय असेल आपला सिग्मा 2s. काय असेल सिग्मा 2s आणि हा काय असेल आपला सिग्मा स्टार 2s. राईट. हा काय तुमचा सिग्मा 2px. कारण आता इथे पी ऑर्बिटल ओव्हरलॅप दाखवणार. हा काय तुमचा पाय 2py पाय 2pz. हा काय तुमचा पाय स्टार 2py आणि हा काय आपला पाय स्टार 2pz आणि हा काय येतोय आपला सिग्मा स्टार 2px. सो ह्यावेळी काय झाली आपली एनर्जी प्रोफाईल डायग्राम जनरेट झाली आहे. ही काय आपली एनर्जी प्रोफाईल डायग्राम किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. राईट. आता आपण बघितलं तर किती पी ऑर्बिटलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 1 2 3 4. राईट. हे झाले 4. इकडे किती ऑक्सिजनमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स आहे 5 इलेक्ट्रॉन्स. राईट. 5 इलेक्ट्रॉन्स. सो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असल्यामुळे ही काय तुमचे खाली असेल आणि 2s किंवा 1s हे बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे का नाहीत. 1s हे बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. 2s हे बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. पण तुमचा जो बॉन्ड फॉर्मेशन प्रोसेस असते 2p4 आहेत. सॉरी नायट्रोजन तुमचा 2p3 आहेत आणि ऑक्सिजन 2p4 आहेत. इथे चुकून झाले आहेत. नायट्रोजन 2p3 आहेत आणि ऑक्सिजन 2p4 आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चुकलं होतं. 1:2:2p3 नायट्रोजनचं आहेत. ऑक्सिजनचे आहेत 1:2:2p4. इथे एक करेक्शन करून घ्या. मग इथे नायट्रोजनमध्ये किती आहेत 3 इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिजनमध्ये किती आहेत तुमचे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. काय ऑक्सिजनमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स.
इलेक्ट्रॉन फिल्डअप करताना काय फिल्डअप करावं लागणार आहे आपल्याला. सो जे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स असतात जास्त करून त्यांची एनर्जी कमी असल्यामुळे ते इझिली काय मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये फिल्ड केले जातात. सो जास्तीत जास्त ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतात मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये. कोणते मॉलिक्युलर ऑर्बिटल बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि जे नायट्रोजनचे जे आहेत ते अँटी बॉन्डिंगमध्ये जातात. सो हे 4 इलेक्ट्रॉन्स ओके हे 4 इलेक्ट्रॉन्स इथे फील्ड होतील. नंतर नायट्रोजनचे फील्ड होतील आणि एक चाललाय वरती. कुठे चाललाय एक वरती. हा एक अनपेड आहेत. काय झालाय हा एक अनपेड. हे सर्वचे सर्व खाली पेड आहेत. आपल्याकडे एक जरी अनपेड इलेक्ट्रॉन आला तर मॉलिक्यूल काय बनतो पॅरामॅग्नेटिक. सो हा मॉलिक्यूल काय असेल आपला पॅरामॅग्नेटिक नेचर शो करेल. काय करेल पॅरामॅग्नेटिक नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 1 अनपेड इलेक्ट्रॉन. काय इथे एक अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं मॉलिक्यूल ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो बघा इथे काय तुमच्याकडे के शेल आहे आपली राईट. सो ही पूर्ण कंप्लीट आहे. देन सिग्मा 2s वर 2 सिग्मा स्टार 2s वर परत 2 सिग्मा 2px मध्ये पण किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2. नंतर काय आपल्याकडे पाय. सो पाय 2py मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे आपले आता पाय 2py मध्ये 2 परत पाय 2pz मध्ये किती आहे 2. सो हे झाले 2 2 2. इथे किती आता पाय स्टार 2py मध्ये पाय स्टार 2py मध्ये आपल्याकडे 1. सो हे येईल इथे मॉलिक्यूल ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जनरली हा मॉलिक्यूल काय असतो तुमचा नॉन पोलर. काय असतो पोलर असतो पण लेस पोलर असतो. सो इथे लिहून घ्या पॅरामॅग्नेटिक बट लेस पोलर. HF जेवढा हा पोलर नाही का निगेटिव्ह चार्ज किंवा इलेक्ट्रॉन क्लाउड जो आहेत ना इथे हे जे इलेक्ट्रॉन्स हे ऑक्सिजनवर स्टेबिलायझेशनसाठी ट्राय करतात. आणि इथे जो जनरेट होतो बॉन्ड ऑर्डर. सो जी बॉन्ड ऑर्डर होते काय आहेत बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन मायनस अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय काय तुमचा 2. सो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत 6 + 2 8. सो किती 8 मायनस अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किती 1 + 2 3. सो हे 3 डिवायडेड बाय 2 मग काय येते आपलं 5/2 = 2.5. सो ही झाली बॉन्ड ऑर्डर. स्टेबिलायझेशन एनर्जी काय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन इंटू मायनस बीटा प्लस अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन इंटू प्लस बीटा. ही होती स्टेबिलायझेशन एनर्जीचा फॉर्म्युला. आता इथे किती येते स्टेबिलायझेशन एनर्जीमध्ये अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये किती होते 8 इंटू मायनस बीटा प्लस इकडे किती आहे 3 इंटू प्लस बीटा राईट. सो किती येतात -8 बीटा प्लस 3 बीटा = -5 बीटा. काय आली स्टेबिलायझेशन एनर्जी -5 बीटा. सो याच्यासाठी स्टेबिलायझेशन एनर्जी -5 बीटा. बघा मग ही डायग्राम जी आहेत ना जवळपास तुमची ऑक्सिजन O2 मॉलिक्यूल सारखीच असते. त्यामुळे इथे तुमचा ब्लॉक रिप्रेझेंट करताना ह्या वेळेस रिप्रेझेंट करतो आपण. ऑक्सिजन नंतरची डायग्राम होती ना खाली एक 2px ऑर्बिटल वरती 2 2py नंतर 2py py आणि pzचा. सो इथे पण py आणि pzचा आहेत ना. सो ह्या वेळेस रिप्रेझेंट करतो कशाची NOची मॉलिक्यूलची डायग्राम. NOची डायग्राम व्यवस्थित बघून घ्या कशी रिप्रेझेंट केली आहे. एक ऑर्बिटल आहे मॉलिक्यूल ऑर्बिटल नंतर परत एक आहे नंतर खाली 2px आहेत नंतर 2py आणि 2pzचे आहेत. परत इथे काही पाय स्टार 2py आणि पाय स्टार 2pzचे आहेत आणि लास्टला काही सिग्मा स्टार 2px आहेत. या वेळेने मॉलिक्यूल ऑर्बिटल डायग्राम दिलेली आहेत राईट. याच वेळेने लिहायचे आहेत तुम्हाला. आणि याची बॉन्ड ऑर्डर जी आहेत ती तुमची काय ते 2.5 म्हणजे हा काय 2 बॉन्ड कमीत कमी फॉर्म करतोय. आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते कुठं जास्त स्टेबिलायझेशन होण्यासाठी बघतात जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे त्याकडे. सो जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोणता आहे आपला ऑक्सिजन ॲटम मग त्याकडे स्टेबिलायझेशनसाठी बघतात ते. ओके N डबल बॉन्ड O किंवा N ट्रिपल बॉन्ड O मध्ये कधी कधी कन्वर्जन होतं. आणि इथे काय असते पोलॅरिटी काय असते तुमची लेस असते ॲज कम्पेअर्ड टू अगोदरचा मॉलिक्यूल. पोलॅरिटी काय असते लेस असते. पोलॅरिटी काय असणार इकडे लेस. ओके NO मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी लेस आहे आणि बॉन्ड ऑर्डर ही अराउंड 1.15 अँगस्ट्रॉन पर्यंत येते. काय ते 1.15 अँगस्ट्रॉन राईट. सो ही बॉन्ड ऑर्डर तुमची येते त्या NOची. नंतर तुम्ही जर चेंज केलं आपण जर नंतरचा मॉलिक्यूल बघितला कार्बन मोनॉक्साईड. सो हा जो कार्बन मोनॉक्साईड जो आहेत ना तो कम्प्लिटली N2 मॉलिक्यूल सारखा असतो. किती असतो N2 मॉलिक्यूलमध्ये किती होते 14 इलेक्ट्रॉन्स 14. सो इथे बघा किती आहेत 2 + 2 + 2 6 6 + 4 10 10 + 2 12 12 + 2 12 14 12 + 2 काय होते आपला 14. सो इथे कम्प्लिटली काय असतात 14 मॉलिक्यूल सारखा असतो तो 14 इलेक्ट्रॉन असतो आणि एक्झॅक्टली N2 मॉलिक्यूल सारखा असतो. त्यामुळे ही डायग्रामची पोझिशन काय होते तुमची स्लाइटली चेंज होते. आता जो असतो एक लोबचा वरती जातो आणि 2 लोबचे खाली येतात. सो पाय 2py
अँड पाय टू पी झेड हे काय येतात खाली आणि सिग्मा टू पी एक्स काय येतो आपला वरती जातो. काय येतोय आपला सिग्मा टू पी एक्स वरती जातोय. सो ह्या वेने ऑर्डर जनरेट होते. आणि इकडे काय आपल्याकडे कार्बन, काय इकडे आपल्याकडे कार्बन ॲटम. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती कशाची जास्त आहे आपली ऑक्सिजनची, नायट्रोजनची काय कमी, हे कार्बनची काय कमी. सो त्यामुळे याची याची एनर्जी काय असणार कमी. जे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त याची एनर्जी कमी. मग याचे इलेक्ट्रॉन काय असेल मॅक्सिमम इथे येतील. सो 4 इलेक्ट्रॉन अगोदर इथे राईट आणि नंतर याचे किती येतील 2. मग ऑक्सिजन मॉलिक्यूल हा जास्त कोऑर्डिनेट करतो किंवा जास्त इलेक्ट्रॉन डोनेट करतो कशामध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये. हे काय आपले बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स होते आणि हे काय होते अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. कोण ऑक्सिजन ॲटम हा जास्त इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. आता एक सिंपल बघायला गेलं तर मॅग्नेटिक नेचर बघितलं तर सर्वच्या सर्व पेड आहेत. त्यामुळे हा कंपाऊंड काय असेल तुमचा डायमॅग्नेटिक. काय येतोय हा कंपाऊंड तुमचा डायमॅग्नेटिक. जो थर्ड कंपाऊंड होता आपला तो काय येतोय तुमचा डायमॅग्नेटिक. काय येतोय आपला हा डायमॅग्नेटिक. ओके. बॉन्ड ऑर्डर जर बघायला गेलो आपण सो बघा 6 + 2 8 -2 6 + 2 8 -2 काय येते आपल्याकडे 6 = 3. सो कार्बन ट्रिपल बॉन्ड ओ, कार्बन मोनॉक्साईड म्हणतात याला. काय म्हणतात आपण याला कार्बन मोनॉक्साईड म्हणून रिप्रेझेंट करतो याला. सी ट्रिपल बॉन्ड ओ राईट. बॉन्ड ऑर्डर किती आली आहे 3. कशामुळे 6 + 2 8 इलेक्ट्रॉन -2. सो किती झाले 6 + 2 8 8 -2 6 6 / 2 = 3. बॉन्ड ऑर्डर काय येते इथे 3. स्टेबिलायझेशन एनर्जी जर बघितली तर 8 × -β + 2 × β. सो काय होतं आपलं 2 × β काय जनरेट करतायत -6 β. काय येतोय आपला -6 β. मग स्टेबिलायझेशन एनर्जी पण काय होते आपली -6 β पर्यंतच येते. कशामध्ये आली स्टेबिलायझेशन एनर्जी फक्त -6 β. ओके. आणि इथे पोलॅरिटी काय असते तुमचा हा काय असतो लेस पोलर. कारण की इकडे पण जे निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहे ते कुठं जास्त स्टेबिलायझेशन करण्यासाठी जाईल ऑक्सिजनकडे. त्यामुळे हा कंपाऊंड थोडासा कमी पोलर येतो. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर काही के शेल तुमची जी आहे ती परफेक्ट आहेत. नंतर काय आपला सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2 नंतर काय आपला आता इथे येते सिग्मा 2px पाय 2py 2 पाय 2pz 2 नंतर सिग्मा 2px 2 आणि इकडे काही आहे का आपल्याकडे नाही. हा एक इलेक्ट्रॉन नाही येत तो चुकून राहिला तिथे. सो सिग्मा स्टार 2s2 पाय 2p2 पाय 2pz 2 पाय 2px 2 एवढं तिथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. सो हे काय झालं आपल्या इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण कार्बन ऑक्सिजन. आणि हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम फॉर N2 मॉलिक्यूलसाठी आपण लिहिलेले आहेत. हेच डायग्राम आपण N2 मॉलिक्यूलसाठी लिहिलेले आहेत. त्यामुळे इथे काय आहेत ज्या वेळी N2 मॉलिक्यूलचं डायग्राम रिप्रेझेंटेशन आहे म्हणजे खाली पाय ऑर्बिटल नंतर एक्स ऑर्बिटल सिग्मा ऑर्बिटल नंतर पाय ऑर्बिटल नंतर सिग्मा ऑर्बिटल त्याच वेळेने इथे पण आहेत. अगोदर काय होतं ऑक्सिजन सारखी डायग्राम होती. इथे काय तुमची नायट्रोजन सारखी डायग्राम आहेत. ओके. सो हे 3 हेट्रो मॉलिक्यूल आहेत आपल्या सिलेबसला. हे 3 व्यवस्थित करून घ्यायचे. सोपे आहेत, एवढं काही अवघड नाहीत. फक्त कोणते काय डायग्राम अप्लाय होते तेवढंच एक लक्षात ठेवायचे. काही जर डाऊट आले तर नंतर मला विचारून घ्या. ठीक आहे. थँक्यू.